हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर अशी आपली रोजची आजची देवपूजा झालेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सध्या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सुरू आहे. तर यांची पूजा चालू असते तोपर्यंत माझी पूजा मी इथे आटपून घेते. आणि त्यांचं रुटीन कसं असतं आणि कसं ते रोजची म्हणजे ऑफिस मॅनेज करून रोजची पारायणाचं कसं करतात ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि गुरुचैत्र पारायण बद्दल थोड्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आपली रोजची उंबरट्याची पूजा, शेगडीची पूजा, बाहेरची अशी पूजा सगळं आटपणं चालू असतं आणि तोपर्यंत यांचं बघा पारायणाचं रोजचं कसं असतं. रोज तुम्ही जी मांडणी केलेली असते, आता मी थोडक्यात मांडणी केलेली आहे पारायण म्हणजे पारायणाची. खूप जास्त कलश पूजन वगैरे असं सगळं केलेलं नाहीये, कारण मंदिरामध्ये आपल्या देवघरात सगळ्याच गोष्टी तिथे जवळपास असतातच आणि जागेच्या अभावी मी अशी छोटीशीच मांडणी केली. पण जसं आपण रोजची जी देवपूजा करतो आपल्या देवघरातली, तर रोजचे जे फुलं आपण वाहिलेले असतात ते आपण बदलतो. सगळ्या गोष्टी म्हणजे आता इथे दिवा असतो, अखंड दिवा लावलेला असतो, तर दिव्यामध्ये तेल, वात या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची. रोजचं जे आरतीचं ताट असतं ते व्यवस्थित स्वच्छ करायचं. अगरबत्तीचं जे भांड असतं ते स्वच्छ करायचं आणि फुलं जी रोजची वाहिलेली असतात ती बदली करायची. तर हे सगळं तुम्ही जो व्यक्ती पारायण करतो तर हे सगळं शक्यतो त्याच व्यक्तीने करावं. पण समजा वेळ मिळत नसेल तर दुसऱ्यांनी केलं तरी चालेल, पण घरातल्याच व्यक्तीने करावं. तर आता दिव्याची दिवसभर तर काळजी मी घेते, पण आता सकाळी जेव्हा जे जातात तर त्याच्या आधी तेल वगैरे टाकणं दिव्यामध्ये किंवा रात्रीचं सुद्धा, तर ह्या सगळ्या गोष्टी तेच करतात. तर त्यानंतर बघा आता हे सगळं रोजची पहिले ग्रंथाचं वाचन करण्याच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी करतात. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती हे सगळं करायचंय. ग्रंथाची पण पूजा करायची. ग्रंथाला सुद्धा रोज फूल अर्पण करायचं. कारण गुरुचरित्र हा फक्त एक ग्रंथ नाहीये, तर तो 5वा वेद मानला जातो. वेदांचं पठण आपल्या घरामध्ये होत असतं. तर त्यामुळे बघा अशा प्रकारे आता नंतर जे आपण पाणी ठेवतो, आता इथे स्वामींच्या इथे हा तांब्या आणि लोटा हे पाणी रोज ठेवतो, तर ते पाणी रोज बदलायचं. खडी साखर मी म्हणजे खडी साखर ठेवली जाते रोजच्या रोज, तर ती बदलायची. ते त्याचा नैवेद्य दाखवायचा. म्हणजे वाचनाच्या आधी या सगळ्या गोष्टी करायच्या. त्यानंतर रोजचा जो जेवणाचा नैवेद्य असतो तो नंतर आपण दाखवतोच वाचन झाल्यानंतर, पण आधी सुरुवात करण्याआधी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर त्यानंतर ग्रंथ अशा पद्धतीने तुम्ही ठेवा की तुम्हाला तो हलवायची गरज लागणार नाही. तुम्हाला वाचताना सोपं जाईल. अशा प्रकारे तुम्ही तो ग्रंथ व्यवस्थित ठेवायचा आहे. कारण एकदा ग्रंथ ठेवल्यानंतर तो उचलायचा नाही किंवा हलवायचा नाही किंवा त्याची जागा बदली करायची नाही. गुरुचरित्राचं ग्रंथाचं बघा हे दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते पहिल्याच पानावरती सर्व नियम दिलेले आहेत. त्यानंतर इथे पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत तुम्हाला किती अध्याय वाचायचे रोज ते सुद्धा याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. तुम्ही हे 2 पानं जरी वाचले ना तुम्हाला पूर्ण सगळी कल्पना येईल की तुम्हाला हे ग्रंथ वाचताना कुठल्या कुठल्या गोष्टींचं पालन करायचंय. तर बघा आज त्यांचा 6वा दिवस होता वाचण्याचा. तर तिथे त्यांनी ती पट्टी टाकून ठेवली होती आणि नाही जरी टाकली तरी तुम्हाला अध्याय माहिती असतात तर त्याच्या हिशोबाने तुम्ही ते वाचन करू शकता. एकदा वाचनाला बसल्यानंतर तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाहीये, मध्ये उठायचं नाहीये. तुम्हाला सगळं आटपूनच वाचनासाठी बसायचंय की जेणेकरून तुम्हाला मध्येच उठायची गरज लागणार नाही. पुढे अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत गुरुचरित्र पारायणाबद्दल, त्या मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे पुढे. तर असं रोजचं यांचं ऑफिसला जाण्याच्या आधीचं रुटीन असतं. 6 वाजता ते वाचायला बसतात. 8 वाजेपर्यंत त्यांचं वाचन होतं. कधी अध्याय जास्त असतात, कधी अध्याय कमी असतात. तर असं हे त्यांचं सकाळचं रुटीन असतं. एकच वेळ आपल्याला वाचायचं असतं. तर त्यानंतर वाचन झाल्यावर आपल्याला आरती घ्यायची असते. रोज सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला आरत्या घ्यायच्या असतात. तर आरतीच्या आधी नैवेद्य मी दाखवते. म्हणजे तेच नैवेद्य दाखवतात ऑफिसला जाण्याच्या आधी. त्यांना ऑफिसला जे डब्यामध्ये ज्या गोष्टी म्हणजे भाजी पोळी जी देते ना तीच मी नैवेद्यासाठी दाखवते. ते सकाळी भाजी पोळी खाऊन जात नाहीत, फक्त चहा सोबत चपाती खाऊन जातात. तर बघा हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपण आरतीला सुरुवात करायची. तर जेही तुम्ही ग्रहण करताय, जेही खाताय तर ते तुम्हाला नैवेद्यामध्ये दाखवायचंय. तर अशा प्रकारे ते जाण्याच्या आधी आरती घेतात. संध्याकाळी ते उशिरा येतात त्यामुळे संध्याकाळी त्यांना वेळ नाही मिळत. आल्यावरती ते माळजप वगैरे करतात. पण संध्याकाळची आरती मग मीच घेते 7 वाजता जेव्हा दिवाबत्ती होते. आणि अशा प्रकारे बघा आरती झाल्यानंतर मग ते त्यांचं रोजचं जे आहे ते आवरतात आणि मग ते कामाला रुजू होतात.
नमस्कार. तर सध्या आता पारायण चालू आहे आणि बऱ्याचशा मैत्रिणींनी ताईंनी मला सांगितलं होतं की ताई तू कसं रुटीन पारायणाचा कसा ठेवतेस. आता गुरुचरित्राचे जे पारायण आहे तर गुरुचरित्र पारायण असं म्हटल्यानंतरच त्याच्या मागे खूप सारे नियम असतात, खूप सारे अटी असतात. तर ते ऐकूनच आपल्याला असं वाटतं अरे माझ्याकडून हे होईल की नाही. कारण सध्याचं जे हे लाईफस्टाईल आहे ना तर ह्याच्यामध्ये तसे सगळ्याच गोष्टी फॉलो करणं खरंच खूप कठीण होऊन जातं. तर म्हणून सगळ्यांचा जो विचार आहे तो एक प्रकारे बरोबरच आहे. पण तुम्ही जर मनात ठरवलत ना तर खरंच सगळ्या गोष्टी बरोबर होतात आणि स्वामी दत्त महाराज आपल्याकडून सगळ्या गोष्टी करूनही घेतात. तर गुरुचरित्राच्या पारायणाच्या बाबतीत आता मी तुम्हाला सगळं रुटीन जे आहे ना ते एकदम सगळं शूट करून नाही दाखवलं, कारण मला खरंच एवढा वेळ मिळतच नव्हता की मी एक एक गोष्ट तुम्हाला सगळी शूट करून दाखवू. कळत नाही की लोकांना खरंच म्हणजे सकाळी 5 ते संध्याकाळी 10 असे रुटीन कसे शूट करता येतात. कारण एका साईडला कॅमेरा ॲडजस्ट करा, एका साईडला आपलं काम करा वगैरे होत नाही बऱ्याचदा. जेवढं शक्य होतं तेवढं मी करते. तर म्हणून म्हटलं चला मी तुम्हाला तोंडी सांगू की मी कसं रुटीन ठेवत होती, कसा मॅनेज करत होती. तर एक त्यातली एक छान गोष्ट ती म्हणजे की मला जी पटली की ते पारायण करत होते. तर त्याच्यामुळे कसं आहे की त्यांचं ते वाचनाचा त्यांचा जो टाइम असायचा तो त्यांचा टाइम ते घेत होते व्यवस्थित. आणि कसं असतं की जो व्यक्ती पारायण करतो तर त्याची काळजी घेणारं सुद्धा दुसरं व्यक्ती कोणीतरी स्ट्रॉंग असणं जरुरी असतं असं मला वाटतं सध्याच्या ज्या म्हणजे आपल्या ह्या सध्याच्या वातावरणात. कारण तुम्ही बघताय की बाहेर वातावरण पण किती खराब आहे. पहिलेचे जे लोक होते त्यांची इम्युनिटी पॉवर, ते पहिलेचं वातावरण, पहिलेचं खाणं पिणं ह्याच्यामध्ये आणि आतामध्ये खूप खूप फरक आहे. त्याच्यामुळे थोडंसं पण काही झालं ना, आपलं रुटीन थोडंही चेंज झालं किंवा थोडंसं वातावरण बदललं की लगेच आपली तब्येत खराब होते. आणि गुरुचरित्राचं जे हे पारायण आहे तर या पारायणामध्ये खंड पडता कामा नये. म्हणजे काहीही झालं तरी तुम्हाला ते पारायण कंटिन्यू करावं लागतं. समजा मग त्याच्यामध्ये मासिक पाळी किंवा सुतक सुयर असं आलं तर मग आपल्याला ते दुसऱ्यांकडून, ते पण म्हणजे आपल्या गोत्रामध्ये नाही दुसऱ्या गोत्राच्या व्यक्तीकडून ते आपल्याला किंवा ब्राह्मणाकडून ते आपल्याला पूर्ण करून घ्यावं लागतं. तर तशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून जी व्यक्ती पारायण करते तिची काळजी घेण्यासाठी आपण घरामध्ये दुसरी व्यक्ती स्ट्रॉंग असेल तर सगळं व्यवस्थित होतं. हे मी अनुभवलं स्वतः ही गोष्ट. मी पण पारायण करणार आहे, मी नाही असं नाही म्हणत आहे. पण ही गोष्ट मला चांगली वाटली. जसं म्हणजे एक रिलेट करते मी ह्याला की जसं आधीच्या काळामध्ये जे सांगितलं होतं की बायकांनी म्हणजे स्त्रियांनी स्त्रियांचीच कामं करायची, पुरुषांनी पुरुषांचीच म्हणजे बाहेरची जी कामं आहेत ती करायची. तर त्याच्यामागे जे एक त्यांचं लॉजिक होतं की बरोबर आहे की म्हणजे स्त्रियांनी दिवसभर जर घरातल्या गोष्टी व्यवस्थित, म्हणजे स्त्री ही कशी मल्टीटास्किंग आहे, तर ती घरातल्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज केल्या ना तर सगळं घर व्यवस्थित चालतं. माणूस बाहेर जातो त्यांचं तेवढं घरामध्ये लक्ष नसतं. तर मग अशा बऱ्याचशा गोष्टी, त्या गोष्टी मला इथेही रिलेट झाल्या की खरंच आहे की एक व्यक्ती म्हणजे त्यांना कसं आहे की त्यावेळी त्या डोक्यात त्यांच्या काही टेन्शन राहत नाही, ते वाचनावरती व्यवस्थित लक्ष केंद्रित करू शकतात. त्यांच्या तब्येतीकडे आपण, खाण्यापिण्याकडे आपण लक्ष देऊ शकतो. तर बघा तुम्हाला पटलं तर मला ही गोष्ट जी मला अनुभवली मी ती तुमच्यासोबत शेअर केली. पण तुम्हाला कसं वाटतंय ते मला सांगा. आता प्रत्येकाच्याच घरी सगळेच म्हणजे सांगितलं तर लगेच करतील असं पण नाहीये. तर त्याच्यामुळे ज्यांच्या घरी करू शकतात तर ते खूप चांगली गोष्ट आहे. आणि कसं असतं ना, घरातला जो करता पुरुष असतो तो जेव्हा घरामध्ये पूजापाठ किंवा ह्या ज्या गोष्टी करतो ना तर त्या आणखीन जास्त लागू पडतात आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी. तर म्हणून नक्की करा. माझे दादा आहेत त्यांना मी विनंती करेन की तुम्ही नक्की करा आणि त्यांची नक्की काळजी घ्या. तर चला आता मी तुम्हाला सांगते की गुरुचरित्राचं पहिले आपण पारायणाविषयी बोलू. तर गुरुचरित्राचं पारायण करताना जे मी तुम्हाला जसं दाखवलं की ग्रंथामध्येच नियम, आता हे माझ्याकडे जे आहे ते गुरुमाऊलींचं दिंडोरी प्रणित गुरुचरित्र ग्रंथ आहे. तर त्याच्यामध्ये सुरुवातीलाच ना त्यांनी सगळे नियम दिलेले आहेत की तुम्हाला काय काय नियम त्याच्यामध्ये पाळायचे आहेत. तर ते तुम्ही वाचले तरी तुम्हाला लगेच कळून येईल की तुम्हाला काय काय, असे खूप सारे व्हिडिओ वगैरे बघायचे आपल्याला खरंच गरज लागत नाही. त्याच्यामध्ये सगळी आयडिया येऊन जाते की तुम्हाला काय काय करायचंय. तर तुम्हाला आदल्या दिवशी जेव्हा तुम्ही पारायणाला बसता त्याच्या आदल्या दिवशी, आणि आता त्याच्या असंही बऱ्याच जणांचं आहे की शनिवारपासूनच पारायण सुरू करायचं का, तर मला तरी असं वाटत नाही. तुम्हाला जो दिवस योग्य वाटतो, कारण आता बऱ्याचशा स्त्रियांचे मासिक पाळीचे प्रॉब्लेम्स असतात किंवा बऱ्याचशा काही गोष्टी असतात. तर त्या मॅनेज करून आपल्याला जर पारायण करायचंय तर आपण असं शनिवारच असं पकडून नाही करू शकत. तर तुम्ही कुठल्याही दिवशी पारायण सुरू करा. तुमचं मन शुद्ध असेल, तुमची भक्ती प्युअर असेल तर त्याच्यासाठी कुठलाही वेळ काळ हा ग्राह्य धरला जात नाही.
तर तुम्ही पारायण कधीही सुरू करा. ग्रंथामध्ये दिलंय की तुम्ही शुक्रवारी शनिवारपासून सुरू करा. तर तुम्हाला ते पर्टिक्युलर वाटत असेल तर तुम्ही शनिवारपासून सुरू करा. त्यानंतर दुसरा नियम पारायणाचा की तो म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत. तर ह्याच बाबतीत सगळ्यांना एक प्रॉब्लेम असतो की तुम्ही एकच धान्य कुठलं तरी खायचं. म्हणजे तुम्ही गहू तर गव्हाच्याच गोष्टी खायच्या, तुम्ही भात तर भातच खायचा, भाकरी तर भाकरीच खायची. आता ज्यांना जसं ज्यांच्या शरीराला जसं जमतं तर तसं तुम्ही विचार करून ती गोष्ट सुरू करा. मी तर सगळ्यात मला बेस्ट वाटते ती म्हणजे चपातीच. कारण चपाती भाजी खाल्लं की पूर्ण जेवल्यासारखं वाटतं. निदान उपवास करायचा नाहीये त्याच्यामध्ये अजिबात. तर म्हणून मी चपाती भाजीचंच निवड म्हणजे त्यांनी निवड केली होती. ते खरं सांगायला गेलं तर ते भाताशिवाय त्यांना जमत नाही. इतर वेळी मी तुम्ही बघितलं असेल आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा. पण तरीही त्यांनी कसं मॅनेज केलं मला त्यांचं खूप आश्चर्य वाटतं आणि कौतुकही वाटतं की त्यांनी खरंच खूप चांगल्या प्रकारे ती गोष्ट केली आहे. तर कुठल्याही गोष्टीची कंप्लेंट किंवा कुठल्या गोष्टीची तक्रार न करता. तर चपाती आम्ही सकाळी संध्याकाळी रोज त्यांना चपाती आणि भाजीचाच नैवेद्य असतो. भाज्यांमध्ये मी कुठलीही त्याच्यामध्ये हे करत नाहीये की हीच भाजी खायची तीच. फक्त कडधान्य मी घेतल्या नाही आहेत भाज्या. बाकी सगळ्या ज्या हिरव्या भाज्या, कंदमुळं वगैरे म्हणजे बटाटा, सुरण वगैरे ह्या सगळ्या भाज्या आपण खाऊ शकतो. फक्त त्याच्यामध्ये कांदा आणि लसूणचा वापर मी अजिबात केलेला नाहीये. तर अशा प्रकारे भाजी आणि चपाती हा माझा सकाळ संध्याकाळचा नैवेद्य असतो स्वामींकडे म्हणजे दत्त महाराजांकडे. तर त्यानंतर तिसरा नियम तो म्हणजे की तुम्हाला खाली झोपायचंय. म्हणजे तुम्हाला चटई टाकून त्याच्यावर झोपायचंय, तुम्हाला गादीवर झोपायचं नाहीये. पण ऑफिसमध्ये जर तुम्ही जात असाल तर तिथे तुम्हाला खुर्चीवर बसावंच लागेल. तिथे तुम्ही खाली बसून काम करू शकत नाही. तर जिथे ऍडजस्ट होतं तिथे करायचं, जिथे नाही होत तिथे आपल्याला काही ऑप्शन नसतं. तर त्यानंतर पुढचा नियम तो म्हणजे तुम्हाला म्हणजे हे जे महत्वाचे खूप नियम आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर त्यानंतर ब्रह्मचर्याचं आपल्याला पालन करायचंय नवरा बायकोंमध्ये. तर ही एक गोष्ट. आणि ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे फक्त तीच गोष्ट नाही की तुमची दृष्टी दुसऱ्यांकडे बघण्याची, दुसऱ्या स्त्रीकडे बघण्याची दृष्टी पण तुमची साफ असली पाहिजे. फक्त गुरुचरित्र पारायणाच्या दरम्यानच नाही तर इतर वेळी सुद्धा. त्या विषयावर नंतर पुन्हा एकदा गहन तो खूप विषय आणि तो मी नंतर एकदा बोलणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये. कारण सध्या इथे आमच्याकडे जी परिस्थिती चालू आहे तर त्याच्यामुळे त्याच्यावर पण मी बोलणार आहे. तर ते एक गोष्ट आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचंय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी मला अशी वाटते की जेव्हा पण आपण ग्रंथ लावतो, ग्रंथ पठण करतो तेव्हा आपलं मन शांत असलं पाहिजे. कुणाबद्दलही आपल्या मनात वाईट विचार, वाईट भावना, द्वेष या गोष्टी, काम, क्रोध, मद, मत्सर या सगळ्या गोष्टी नाही आल्या पाहिजे आपल्या मनामध्ये. मन एकदम शांत. तुम्ही जितकं मौन पाळाल ना या दरम्यानमध्ये म्हणजे या पिरियडमध्ये तर तेवढं तुम्हाला तुमच्या मनाला शांती भेटेल. बडबड कमी करायची, शांत ठेवायचं डोकं, तोंड पण लॉक करायचं तोंडाला जरा. म्हणजे आपल्याला काही म्हणजे आपल्या तोंडूनही काही चुकीचं निघणार नाही आणि दुसऱ्यांकडून पण आपल्याला काही चुकीचं ऐकायला भेटणार नाही. तर कारण शब्दाला शब्द वाढत जातात. तर म्हणून ती एक गोष्ट महत्वाची आपण करायची. तर हे बेसिक नियम आहेत त्याच्यामध्ये. बाकी असे खूप सारे काहीच नियम नाही आहेत. तर त्यानंतर आता मी तुम्हाला सांगते की मी कसं रुटीन त्यांचं होतं या म्हणजे त्यांचं रुटीन कसं होतं. तर बघा सकाळी ते खूप ब्रह्ममुहूर्तावर वगैरे उठून त्यांनी वाचन नाही केलं. कारण कामाला जायचंय, दिवसभर ट्रेनची दगदग, कामाचं टेन्शन, काम पण त्यांचं भरपूर असतं ऑफिसमध्ये. तर त्याच्यामुळे त्यांना ते शक्य नव्हतं. झोप थोडी तरी माणसांची व्यवस्थित पूर्ण म्हणजे झाली पाहिजे. तर तुम्ही व्यवस्थित, तुमची जर तब्येतच व्यवस्थित नाही राहणार, तुम्ही त्या गोष्टीमध्ये एवढं झोकून द्याल की तुम्ही तब्येतीकडे लक्ष नाही देणार तर तुम्ही पुढे ती गोष्ट व्यवस्थित पार नाही पाडू शकत. तर म्हणून जसं तुम्हाला ऍडजस्ट होतं, जसं तुमचा टाइम ऍडजस्ट होतो ना तसं तुम्ही त्या गोष्टी करा. तर ते 5:30ला उठायचे. त्यानंतर 6 वाजेपर्यंत त्यांचं आवरून पटकन ते पूजेला बसायचे, वाचायला बसायचे. 6 ते 8 त्यांना पहिल्या दिवशी तर त्यांना 3 तास लागले होते. तर 6 ते 8 मध्ये आता त्यांचं वाचन होऊन जातं. हळूहळू वाचतात ते कारण त्यांचं संस्कृत तेवढं व्यवस्थित नाहीये तर म्हणून ते हळूहळू वाचतात. तर 2 तासात त्यांचं वाचन होऊन जातं. तर त्यांचं वाचन होईपर्यंत मी माझं रोजचं जे सगळं काम आहे म्हणजे निष्ठाचा डबा असतो. आता बघा समजा हे इथेच बघा की समजा मला जर वाचन करायचं असतं तर मला मग बाकीच्या गोष्टींकडे माझं अर्ध लक्ष तिकडे असतं की मला आता तिला टिफिन द्यायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचं. कारण आपल्या लेडीजच्या किती साऱ्या गोष्टी असतात दिवसभरात. तर त्याच्यामुळे तो वेळ काढणं खरंच खूप कधी कधी मुश्किल होऊन जातं आणि आपल्या डोक्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या येऊन जातात. तर मग तिचं
तिचं मी माझं साईड बाय साईड तिचं सगळं आवरून घेते. त्यानंतर मग त्यांचं वाचन होईपर्यंत माझं नैवेद्याचं काम होऊन जातं, चपाती भाजी बनवून होऊन जाते. तर मग ते वाचन झाल्यानंतर ते नैवेद्य दाखवतात. त्यानंतर ते सकाळी निघताना मग चहासोबत 2 चपात्या खाऊन जायचे. आणि ते पण तुम्ही जेही दिवसभरात खाल ना, तर ते तुम्हाला तिथे नैवेद्यासाठी दाखवावं लागतं, जेवढं शक्य होईल तेवढं. तर मग ते चपाती खाऊन जायचे. त्यानंतर टिफिनमध्ये मी त्यांना चपाती आणि भाजी डब्बा द्यायची. मग ते चपाती भाजीचा डब्बा घेऊन जायचे. दिवसभरात ते ऑफिसमध्ये शक्यतो ते काहीच खात नाहीत. कधी फळ एखादं खाल्लं असेल तर, पण मला वाटत नाही ते पण त्यांनी खाल्लं असेल. तर बाकी ते दिवसभर काहीच खायचे नाही. मग संध्याकाळी आल्यानंतर, आता संध्याकाळी ते सकाळी उशिरा निघायचे, कारण 9 वाजायचे त्यांना इथून घरातून निघण्यासाठी. तर मग त्यांना ऑफिसला पोहोचायला 10-11 वाजायचे. मग त्याच्यामुळे ऑफिसमध्ये आपण ही कारणं तर तेवढी देऊ नाही शकत. त्याच्यामुळे काम जे आहे ते तर करावंच लागायचं. मग त्यांना संध्याकाळी यायला सुद्धा उशीर व्हायचा, 9-9:30 व्हायचे कधी कधी. तर मग तोपर्यंत संध्याकाळच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आरती वगैरे, तर सकाळी एक गोष्ट सांगायची राहिली की नैवेद्य दाखवल्यानंतर आरती घ्यायचो आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी करायचो. तर तसंच संध्याकाळी सुद्धा आपल्याला पारायण असल्यानंतर आरती घ्यावी लागते रोज. तर मग ती आरती मी घ्यायची संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे केल्यानंतर. आणि मग त्याच्यानंतर ते आल्यानंतर मग ते जेवून घ्यायचे, म्हणजे चपाती भाजी परत खायचे. तर असं त्याच्यामध्ये तुम्ही सलाड खाऊ शकता, काकडी, गाजर. कारण काय असतं की कधी कधी आपण एकच पदार्थ खातो आणि अचानक आपल्या शरीराचं रुटीन चेंज होतं. तर त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे, आता त्यांना थोडासा पित्तासारखा त्रास होत होता, कारण चपाती कशी पचायला थोडीशी जड असते आणि ज्यांना भात खायची सवय असते त्यांना अचानक ती गोष्ट लागू पडली तर थोडासा त्रास होतो. तर आणि झोप पूर्ण होत नाही त्याच्यामुळे. तर म्हणून मग त्यांना थोडासा पित्ताचा पण त्रास होत होता. तर म्हणून त्याच्यासोबत सलाड थोडंसं खात जा, म्हणजे काकडी, गाजर, थंड असं पदार्थ काहीतरी. तर असं त्यांचं रुटीन होतं. आणि कसं आहे ना, जेंट्स लोकांना ते बाकीच्या गोष्टींचं, घरचं एवढ्या 1000 गोष्टींचं टेन्शन नसतं. ऑफिसला जाणं येणं असतं, पण सगळंच आपण समजा मी केलं असतं तर मग मलाच नैवेद्य पण बनवावा लागतो, मलाच ते वाचन पण करावं लागतं. आणि 2-3 तास कंटिन्यू बसणं ही खरंच सोपी गोष्ट नाही आहे. पाय दुखतात, पाठीचा त्रास होतो. आता आपल्याला कुठला त्रास नाही आहे सध्या असं नाही आहे. म्हणजे आता ज्या आपल्या आजीच्या वयाचे आहेत ना, त्यांच्यासारखीच आपली अवस्था झाली आहे की आपल्याला पाय दुखतात, हात दुखतात, पाठ कंबर दुखते, हे सगळंच चालू असतं. आणि त्याच्यामध्ये रुटीनमध्ये जर अशा गोष्टी आल्या तर खरंच त्याचा त्रास होतो. तर मग तुमची किती इच्छा असेल किंवा किती काही गोष्टी, पण ह्या गोष्टी आपण टाळू नाही शकत तिथे. तर त्या गोष्टींची काळजी घेणं पण तेवढीच महत्त्वाची आहे. तर म्हणून बाकीच्या गोष्टी मी मॅनेज करत होती व्यवस्थित. तर त्याच्यामुळे त्यांना तेवढा तो त्रास नाही झाला, त्यांना तेवढं ते टेन्शन नाही राहायचं कुठल्या गोष्टीचं. तर म्हणून ती म्हणजे छान पार पाडते आतापर्यंत तरी. आता 6वा दिवस आहे, उद्या 7वा दिवस आहे आणि उद्याच मी उद्यापन करणार आहे 7व्या दिवशी. कारण परवा परत सोमवारी आपल्या सोमवारची वगैरे पूजा असणार आहे. तर तुम्ही 7व्या दिवशी आणि 8व्या दिवशी दोन्ही दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता. तर मी उद्याच उद्यापन करणार आहे. तर उद्यापन कसं करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवेन, जितकं शक्य होईल तितकं. तर अशा प्रकारे त्यांचं रुटीन होतं. तर बस बाहेरचं काही खायचं नाहीये. हां, ते एक महत्त्वाचं की परांना घ्यायचं नाहीये. तुम्ही तुमची आई, बहीण किंवा बायको म्हणजे पत्नी, ह्या तिघींच्याच हातचं जे पण काही असेल ते तुम्ही खाऊ शकता. बाहेरचं तुम्हाला खायचं नाहीये. समजा खरंच खूप अशी वेळ आहे की नाहीच आहे कोणी घरी बनवण्यासाठी किंवा तुम्हालाही बनवणं शक्य होत नाहीये, वेळ मिळत नाहीये, तर तुम्ही पैसे देऊन जे विकत आपण घेतो तर तसं तुम्ही खाऊ शकता. तर नियम म्हणजे मला तरी असं वाटतं, आता माहित नाही, मला दत्तगुरू माफ करू दे त्याच्यासाठी, पण मी एक गोष्ट सांगते की खरंच नियमांसाठी पारायण न करणं ही मला तरी तेवढी व्यवस्थित गोष्ट वाटत नाहीये. नियम एक वेळ नाही केले, तुमची शरीर तुम्हाला जर साथ देत नसेल त्या गोष्टींसाठी, तर नियम नाही पाळले तरी चालेल, मला तरी असं वाटतं. पण तुम्ही पारायण करा, सेवा करा, ती खूप महत्त्वाची आहे. तर सगळं मला शूट करता नाही आलं, दाखवता नाही आलं एक गोष्ट, तर म्हणून मी तुम्हाला तोंडी ह्या गोष्टी सांगितल्या. पण एक गोष्ट सांगेन की या पारायणाने खूप फरक पडतो. आपलं घरातलं जे वातावरण असतं ना, ते एकदम वेगळंच असं प्रसन्न वाटतं वातावरण घरातलं. काहीतरी घरात छान कार्यक्रम आपल्या चालू आहे असंच वाटतं. तर स्वामी महाराज आणि दत्त महाराज नेहमी आमच्याकडून दोघांकडून अशी चांगली सेवा करून घेऊ दे, हीच मी त्यांच्याकडे प्रार्थना करते. आणि सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, शांती या गोष्टी राहू देत.
तर मला असं वाटतं की माझ्या ह्या गोष्टींमुळे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची मदत झाली असेल। अजून जरी तुम्हाला काही मनात प्रश्न असतील नक्की तुम्ही मला विचारा, मी नक्कीच तुम्हाला सांगेन। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ।